जसे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आमच्या ट्रिपचा दार्जिलिंग आणि गँगटॉकचा मी तुम्हाला एंड टू एंड प्लॅनिंग आम्ही केलेलं, कुठं थांबलो ते सर्व डिटेल्समध्ये सांगणार आहे. तर आमची ट्रेन होती लखनौ ते न्यू जलपाईगुडी. तर जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असेल तर तुमचं लास्ट स्टेशन असेल NJP न्यू जलपाईगुडी. न्यू जलपाईवरून NJPवरून दार्जिलिंगला जाण्यासाठी तुम्हाला टॅक्सी तिथं शेअरिंग टॅक्सी भेटू शकते. नाहीतरी आमच्यासारखं तुम्ही करू शकता. आम्ही दार्जिलिंग रायडर्स म्हणून एजन्सी आहे, तिथून आम्ही बाईक रेंटने घेतलेल्या बाईकच्या प्रकारानुसार तुम्हाला त्याची प्राईस चेंज होत राहील. आम्ही एक्सपल्स म्हणून बाईक घेतलेली, तर पर डे आम्हाला 1000 रुपये गाडीचा रेंट होता. आणि तिथून आम्ही दार्जिलिंगला निघालो, साधारण 2-3च्या आसपास निघालो. आणि दार्जिलिंगला जाण्यासाठी रोड आहे ना, तो पूर्ण घाटाचा रोड आहे. तर त्यासाठी एक्सपिरियन्स ड्रायव्हर असणं खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्हाला पोचायला 7 वाजले तिथे. 7 वाजता आम्ही दार्जिलिंगला पोचल्यावर आम्ही रूम एक बघितली आणि साधारण रूमचा आम्हाला रेंट होता 1800 रुपये. तिथे आम्ही 6 जण एकाच रूममध्ये राहिलो 1800 रुपये देऊन. आणि संध्याकाळी मॉल रोड एक्सप्लोअर केला आम्ही. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.